गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात मस्त अशी फ्रेश झाली. हसत हसत थोडं कोवळं ऊन घेतलं. त्या दिवशी मी जी गुटी पाजतानाची व्हिडिओ टाकलेली त्यावर मला बरेच मेसेज आणि कमेंट आले की मी अव्यांशला नक्की कोणती गुटी पाजते. सुरुवातीला आम्ही त्याला घरीच साण्यावर उघडून गुटी बनवायचो आणि दुधात मिक्स करून पाजायचो, पण पावसामुळे आणि थंडीमुळे या सगळ्याला बऱ्याच वेळा बुरशी लागायचे चान्सेस असतात. तर प्रेग्नन्सीच्या टायमाला आपण सर्वच डॉक्टर बालाजी तांबे यांचं गर्भसंस्काराचं बुक वाचतो, तर मी अव्यांशला त्यांची संतुलन गुटी पाजायला सुरुवात केली. यामध्ये वेखंड, जायफळ, मुरुड शेंग, हिरडा, पिंपळी, भेडा, हळद, सागरगोटा, सुंठ, काकडशिंग, ज्येष्ठमध असे अनेक द्रव्य वापरले गेलेले आहेत. आम्ही 12व्या दिवसापासूनच त्याला गुटी पाजवायला सुरुवात केली. बऱ्याच जणांनी विचारलं का पाजावी, तर मेन म्हणजे याने बाळाचे पचन चांगले होते, पोट साफ होते, मेंदूची ताकद वाढते, हाडं बळकट होतात. तो 3 महिन्याचा झाल्यापासून आम्ही त्याला थोडं ओवा, खारीक, बदामही त्यात उघळून टाकायला